श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि आज स्वामींचा वार सुद्धा होता. लक्ष्मी मातेचा सुद्धा वार होता. आज आमच्यासाठी खूप खास दिवस होता. कोणता खास दिवस ते मला मी पुढे सांगणारच आहे. तर पाहू शकता इथं बाहेर उंबरटा पूजन केलं, त्याच्यानंतर घरात सगळी पूजा मांडणी करून घेतली. इथं पाहू शकता इथं माझं छोटंसं मंदिर आहे आणि इथं स्वामी बाजूला बसलेले आहे. मंदिरात देव आहेत, वरती गणपती बाप्पा आहेत आणि इथं देवीची स्थापना मी पूजा मांडणी केलेली आहे. तर कशी वाटली माझी पूजा मांडणी नक्की कमेंट्स करून सांगा मला. आणि त्याच्यानंतर आजचा खास दिवस म्हणजे माझ्या कारभाऱ्यांचा म्हणजे माझ्या आहोंचा आज वाढदिवस आहे. त्यांचा आज गुरुवारी त्यांना आज दोन दोन आशीर्वाद भेटले ते की स्वामींचा पण आशीर्वाद त्यांनी नंतरला इथं दिवाबत्ती पुस्तक वगैरे वाचून घेतलं. त्यांची छोटीशी पूजा वगैरे त्यांनी करून घेतली. त्यांना आज दोन दोन देवांचा आशीर्वाद भेटला. स्वामींचा सुद्धा भेटला आणि लक्ष्मी मातेचा सुद्धा भेटला. नंतरला मी इथं पावभाजी बनवत होते. तर आजचा मेनू स्पेशल होता म्हणजे पावभाजी, बटर पावभाजी. त्यांना जे की त्यांना खूप आवडते. तर ते त्यांना मी पहिलं विचारलं आपण बाहेर जाऊया, तर ते बोलले नको मला आज पावभाजीच खायची आहे तुझ्या हातची. तर आम्हाला ना पावभाजी खूप आवडते, त्याच्यामुळे ना आम्ही घरीच बनवून खातो. आणि घरी बनवली पावभाजी ना कितीही पोट भरून खाल्ली ना तरी पोट लगेच भरतं, पण बाहेरच्या पावभाजीने ना पाव म्हणजे पोट कधीच भरत नाही. तर पाहू शकता अमूलचं बटर वगैरे वापरल्यानंतर खरंच पावभाजी छान होते. ते कांदा वगैरे कट करून घेतला पटापट. ते देव पूजा करत होते म्हणून मग मी त्यांनी पाव वगैरे घेऊन आले. माझी मुलगी आणि ते बाहेर गेले पावभाजी बनवायची होती म्हणून पाव आणायला गेले ते. माझी जरा तब्येत बरी नाही म्हणून मी गेले नव्हती. मी फक्त केक घेऊन आले. तर इथे पाहू शकता हे छोटंसं सेलिब्रेशन आहे. त्यांना जास्त काही असं केलेलं आवडत नाही, कारण का त्यांच्या लहानपणी त्यांच्या म्हणजे आईवडिलांनी कधी असं बड्डे वगैरे साजरा केला नाही. जे की आमचं लग्न झाल्यापासून आम्ही साजरा करतो. जे की जेवढं जमतं तेवढं करतं, त्याच्यामध्ये समाधानी आहोत आम्ही आणि त्याच्यातच आम्ही खूप हॅप्पी आहोत. आम्ही जास्तची अपेक्षा करत नाही. जेवढं आपल्याला मिळतं तेवढंच समाधानी राहतो आणि माणसाने त्याच्यातच समाधानी असावं असं मला वाटतं. कारण का माझ्यासुद्धा लहानपणी माझा वाढदिवस कधीही साजरा केला नाही. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझ्या आहोंनी ती म्हणजे चालू केली, तर ह्या कॅन्डलने मध्येच पचका केला, ते म्हणजे मध्येच ती बंद झाली. आम्हाला वाटलं चालेल आणि ह्या कॅन्डलला आहे ना माझी मुलगी खूप घाबरते. ती बोलली बरं झालं मम्मा ही विझली. तर त्यांना छान केक बनवला आणि त्याच्यानंतर आम्ही ना छान अशी पावभाजी एन्जॉय केली. त्यांना खूप आवडली. तर इथं पहिले देवाला वगैरे नैवेद्य दाखवला आणि त्यांना विचारलं कशी झाली म्हणून, तर ते म्हणले खूपच भारी. तर त्यांनी एवढी पावभाजी खाल्ली. कसं वाटलं सेलिब्रेशन नक्की कमेंट्स करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि फोटोसुद्धा